अवैध वाळू तस्करांचा नंगानाच, तहसीलदार संदीप भोसले व तलाठी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ। कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव येथील तहसीलदार भोसले यांनी अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या एका वाहनास पकडले असता त्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडून तहसीलदार यांना शिवीगाळ व दमबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। यावरून वाळू माफियांची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे। तहसीलदार यांना जर वाळू तस्कर शिवीगाळ व दमबाजी करत असतील तर पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। दिनांक 24 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक प्रतिबंध घालून त्यावर कारवाई करत असताना कुंभारी फॉरेस्ट मधून रोडला हिंगणीकडे जाताना टाटा कंपनीचा टेम्पो त्यात वाळू भरून जात असताना त्याला अडवून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने कारवाई करून कोपरगाव तहसील कार्यालय येथे घेऊन आले असता दरम्यान आरोपी यांनी त्यांच्या साथीदार यांना बोलून पथकासोबत हुज्जत घालत, तुम्ही पैसे घेत नाही का? तुम्ही आमचा वाळू वाहतूक करणारा टेम्पो का तहसील कार्यालयात आणला? तो लगेच सोडवा, नाहीतर तुम्हाला इथे नोकरी करू देणार नाही, अशी धमकी देत दमबाजी केली। त्याचबरोबर पथकाने आपले वरिष्ठ अधिकारी तहसीलदार भोसले यांना संपर्क साधून कोपरगाव तहसील कार्यालय येथे बोलावले असता तहसीलदार यांना देखील वाळू माफियांनी शिवीगाळ करत दमबाजी केली आहे। याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली। याबाबत तहसीलदार भोसले आणि पथकाने पोलीस ठाण्यात रात्री उशिरा वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला असून त्याप्रमाणे बाबासाहेब शिवाजी जाधव, अझर इस्मोद्दीन शेख, तुषार दीपक दळे यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 379, 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1980 प्रमाणे 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।